राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत खेवारे ग्रामपंचायतीचा स्पर्धेत सहभाग नोंदवण्यात आला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करणे हा असून स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण, कृषी विकास तसेच शाश्वत विकासाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे शासनाचे प्राधान्य आहे. या शासनाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून याबाबत माहिती देताना डॉक्टर लता गायकवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरबाड, लक्ष्मण सुरोशे, विस्तार अधिकारी पंचायत, श्रीमती नाडेकर, सरपंच ग्रामपंचायत खेवारे, अंकुश सुरोशे, उपसरपंच पोलीस पाटील तसेच शेतीतज्ञ डॉक्टर विलास सुरोशे यांनी संयुक्तपणे भूमिका मांडली. गाव कसा असावा तर खेवारेसारखा असावा, इतकी निर्मळ लोक आहेत. मला इतकं भारी वाटलं. तुम्ही फार उत्साही आहात, तुम्ही फारच निर्मळ आहात, तुम्ही फारच साधी माणसं आहात आणि तुमच्यातलं साधेपणच तुम्हाला जिंकवणार आहे. माणसानं साधं असावं, खूप साधं असावं आणि तुम्ही तसेच आहात, जसे प्रत्येकाला आवडाल. इथली जी मुलं आता परफॉर्म करत होती ती पण इतकं गोड परफॉर्म करून गेली. आम्हाला खूप भारी वाटलं. कुठे गेली ती पोरं सगळी? मस्त, तुम्ही खूप भारी गेलं, तुम्ही खूपच भारी गेलं. वाजवणारे, गाणारी सगळी मुलं तुम्ही. आणि ना काय असतं ना, लहान मुलं त्यांचं कुटुंब दिसत असतं आणि या गावातली सगळी लहान मुलं इथे बसली होती आणि त्यांच्यात अख्खं गाव दिसलं. इतका एकसंध परफॉर्मन्स होता, इतकं सिंक्रोनाइज, इतकं एकोप्याने सादर करत होते. त्याच्यातनं गावातला एकोपा सुद्धा दिसतो. तर इतक्या चांगल्या गोष्टी या गावात आहेत ना खेवारीमध्ये. मी याआधी मुरबाडमध्ये आलो होतो स्टार गेझिंग करण्यासाठी. ॲस्ट्रो कॅम्पिंग असतं, तारे बघणं. शहरात बघणं होत नाही, इतकं प्रदूषण झालेलं आहे, तारे दिसत नाहीत, इतकं लाईट पोल्युशन असतं, इतकं इतर प्रदूषण असतं. तर तिथे तारे बघण्यासाठी आलो होतो. तेव्हा मला असं वाटलं होतं मुरबाडमध्ये फक्त आकाश स्वच्छ आहे, इथली माणसं सुद्धा मनाने स्वच्छ आहे, ते आज कळलं. थँक्यू आम्हाला इथे बोलावलं. आणि लक्षात ठेवा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आपल्याला जिंकायचंच आहे. खेवारे गावात बक्षीस आणायचंच आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर आमच्या गावाला तुम्ही अगदी झटक्यात मोठं केलं आपल्या शब्दांनी. खऱ्या अर्थानं आपलं अंतकरण शुद्ध आहे म्हणून आपल्याला इथे प्रत्येक जण शुद्ध अंतकरणाचा दिसला. धन्यवाद. यानंतर आदरणीय उल्हासभाऊ बांगर. बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला माहिती आहे काही गोष्टी डोक्यावरून गेल्या असतील, सोप्या भाषेत नव्हत्या, त्यांच्या काहीतरी शासनाच्या भाषेत होत्या, अगदीच काहीतरी न कळण्यासारख्या. तर मी खूप सोपं करून सांगते तुम्हाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान आहे, या अंतर्गत जी काही कामं करायची आहेत किंवा ज्या काही योजना आहेत, ह्या योजनांचा पुरेपूर लाभ आपण आपल्यासारख्या लोकांनी उचलायचा आहे. म्हणजे काय तर आता समजा एखादी बचत गटासाठी योजना आली, महिलांसाठी काही योजना आली, तर जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जायचं, तर आम्हाला या योजनेबद्दल सांगा, घरकुली योजना आहे या योजनेबद्दल सांगा, याचा लाभ आम्हाला कसा घेता येईल, बरोबर. हे जाऊन ग्रामपंचायतीला विचारायचं. तिकडचे जे ग्रामपंचायतीची जी सगळी बॉडी आहे, तिथे काम करणारे लोक आहेत, ते आपल्याला सांगणार की असं करायचं. सो अशा बऱ्याच योजना शासनाने आपल्यासाठी काढलेल्या आहेत, आपल्यासाठी राबवलेल्या आहेत. आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या काय आहेत, कशा पद्धतीने आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, एवढं जाऊन विचारायचं आणि त्या योजना अंमलात आणायच्या. याने काय होणार, आपण सक्षम होणार आणि आपलं गाव छान होणार. आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ जर तुम्ही उचललात तर आपली खेवारेची जी ग्रामपंचायत आहे ती अत्यंत मोठा, म्हणजे हा जो पेपर आहे ना, तुम्हाला सांगते, मगाशी सर म्हणाले 100 गुण आहेत, तर हे 100 गुण याचसाठी आहेत, 80 गुण आहेत हे आपले काम करतात त्यांच्यासाठी, पण हे बाकीचे जे 20 गुण आहेत ना उरलेले, ते आपले गुण आहेत. आपण या योजनांचा वापर कसा केला पाहिजे आणि आपण किती 100 नाही 1000 पटीने यात सहभागी कसं झालं पाहिजे, याच्यासाठी हे वरचे 20 गुण आहेत ते आपल्या हातात आहेत. आणि हे 100 गुण आपल्या गावाला मिळाल्यानंतर 5 कोटीचं बक्षीस आपल्या गावाला मिळणार आहे. आणि हे गाव तुमचं खेवारेचे गाव आहे, ग्रामपंचायत आहे, अत्यंत सुंदर आहे. आम्ही इतक्या ठिकाणी फिरलोय, तुम्हाला सांगते,
इतकी मज्जा केली आहे, पण आज काही आवरत होतं मज्जा म्हणजे मज्जाच आली मला बाबा तुमच्या गावात येऊन. इतकं सुंदर स्वागत केलं, इतकं गोड, इतकं. आणि मला लाडू खूप आवडलाय, मला ताईंनी दिलेला, मला द्या. हा 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 मी घेऊन जाणार आहे. हा हा तर हा बैलगाडीवर. आणि सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे हा जो मंडप सजवलाय ना तुम्ही, अरे क्या बात है. इतक्या नैसर्गिकरित्या प्रत्येक गोष्टीचा इतका कमाल वापर करून हे सगळं केलंय ना, हेच अपेक्षित आहे, काही नाही करायचंय. निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, आपल्या भविष्याची काळजी घ्यायची आहे आणि पुढे जाऊन आपल्या गावाला मोठं कसं करता येईल ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. एवढं, दॅट्स इट. एवढंच करायचं आहे आपल्याला. आणि 5 कोटी आपल्या गावात येणार आहेत आणि 5 कोटी आल्यानंतर मला पार्टी करायला बोलवा. बोलवणार ना? मग मी तुमच्या बरोबर पार्टी करायला येणार, पक्का? येस. आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं. आणि इथे उपस्थित जे मान्यवर आहेत ते तुम्हाला प्रत्येक वेळी गाईड करतील. त्यांचं मनापासून ऐका आणि स्वतःकडून 100% आपण यांना प्रतिसाद देऊयात आणि या योजनेत सहभागी होऊयात, कारण ही योजना आपल्या लोकांसाठी आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि जयकुमार गोरे आहेत, त्यांनी ही फक्त आपला विचार करून अंमलात आणलेली हे अभियान आहे, ही योजना आहे. आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, हो की नाही? तर मला प्रॉमिस करा 5 कोटी आणणार ना? आपलं गाव जिंकणार ना? मला पार्टीला बोलवणार ना? ये बात. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा. आपल्या नाडेकर मॅडम यांनाही विनंती करतो, अंकुश सुरोशे उपसरपंच यांना विनंती करतो की त्यांनी पृथ्वीक प्रतीक आणि शिवाली परब यांचा सन्मान करायचा आहे. टाळ्या थांबता का म्हणा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खूप कष्ट घेऊन, पृथ्वी प्रताप असं नाव आहे त्यांचं. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमचा सन्मान स्वीकारल्याबद्दल, आम्हाला हे यश मिळवून दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला धन्यवाद देतो. हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.